प्रशासनाची ढिसाळ यंत्रणा. खामगावात विहीर खचून मजूर ढिगाऱ्याखाली. मदतीसाठी तासनतास वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांचा रस्ता रोको. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बायपास परिसरात आज एक दुर्दैवी घटना घडली. विहीर खोदकाम सुरू असताना अचानक विहीर खचल्याने एक मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला आहे. या अपघातात इतर 5 मजूर थोडक्यात बचावले आहेत. मात्र मजुराला बाहेर काढण्यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा वेळेवर न पोहोचल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार अटाळी येथील काही मजूर विहीर खोदण्याचे काम करत होते. काम सुरू असताना अचानक विहिरीचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने काम करत असलेल्या 6 मजुरांपैकी 5 जण वेळीच सुरक्षित ठिकाणी पळाल्यामुळे वाचले. मात्र भगवान बाबासाहेब दांदळे नावाचा मजूर ढिगाऱ्याखाली गाडला गेला. घटनेची माहिती मिळूनही तब्बल 5 तास उलटून गेले तरी प्रशासनाची कोणतीही मदत किंवा रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली नव्हती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मजुराच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार ठेकेदाराचे काम निकृष्ट दर्जाचे होते आणि अपघातानंतर यंत्रणा वेळेवर उपलब्ध करून देण्यात आली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गजानन सदाशिव भाकरे. काय झालं होतं नेमकं विहिरीवर? नेमकं विहिरीवर की आम्ही इकून बांधत होतो, तो टोपला देऊन वापिस चालला होता. तर तेवढ्यात ती विहीर घसायला लागली. या गळ्यात माहीत पडलं, यानं मला धक्का दिला, तो तिकडे गेला, आम्ही इकडे पडलो. तेवढ्याच टायमात पूर्वी विहीर खाली गेली. किती लोक ते विहिरीवर काम करायसाठी? 6. तो माणूस धरून 6. आता बाकीचे लोक सुरक्षित आहेत सगळे? 5 जण. ते विहिरीमध्ये पडलेलं आहे त्याचं नाव काय? भगवान महादेव दांदळे. कुठलं राहणार? अटाळी. मोहन शिवाजी मुंडे. कोणाची विहीर आहे? विहीर कोणाची हे माहीत नाही, फक्त आम्ही कामावर मजूर आहोत. कोणाकडे ठेकेदार कोण आहे? मेन ठेकेदार नाही माहीत, आम्ही मजूर आहोत. कोणाकडनं आले असतो तुम्ही? आम्ही आमच्या गावातल्या ठेकेदाराकडून. किती मजूर काम करत होते इथं? 6 जण. कोण कोण? 6 गावामधले 6. कोणत्या गावातले? अटाळीमध्ये. आता जे विहीर कोसळली, हे कशामुळे कोसळलेली आहे? भरती ओव्हरलोड होईल. जे विहिरीमध्ये माणूस पडलेला आहे त्याचं नाव काय? त्याचं नाव भगवान महादेव दांदळे. रस्ता आहे आपला रोखलेला आहे. हा रस्ता आम्ही याच्यासाठी बंद केला. माझा भाऊ सकाळी 9 वाजतापासून एका बांधकामावर गेला होता विहिरीच्या. ते माहीत नाही आपल्याला नाव. ते ठेकेदारीचं काम आहे. तो ठेकेदार फराळ आहे, विहीर बांधकाम फराळ आहे. आणि तो माणूस विहिरीत पडला, त्याला कोणी काढायला तयार नाही. तटीसा भंगार मशीना येऊन ते मोटर चालू झाली नाही. आज 4 वाजले आता. मग आता कधी चालू किती तासापासून तुमच्या भावाचा मृतदेह? 9 ते 9:30. हा, 4 वाजतापासून एक बॉटल पाणी निघलं नाही त्यातलं. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की ते बांधकाम बोगस आहे. त्या बांधकामावर माझा भाऊ मेला की नाही, तो ठेकेदार पहिले अटक, तो अटी आणा, त्याचा तो विहिरी बांधकाम. 2 दुसरी गोष्ट म्हणजे तटी कोणतीच यंत्रणा पोहोचली नाही पाणी काढण्यासाठी. त्याच्यासाठी भाऊ आहे तुमच्या भावाचं नाव काय? भगवान महादेव दांदळे, राहणार अटाळी. किती कामगार गेले होते त्या विहिरीवर? 6 जणांपैकी हा त्या विहिरीमध्ये डुबून पडला. याला कोणीच काढायला तयार नाही.